छोटा चौकोन आला आणि ते 1 2 3 4 आले. शारदा शारदा सर्वदा सर्वदा स्वाहं नमस्तस्मै भगवते नारायणाय महात्मने कामक्रोधविहीनाय प्रबलाय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री
गोंदवलेकर महाराजांचा ब्रह्मचैतन्यांचा हा भंग आहे. अहो, महाराजांनी आपल्या मनावर नाव गोंदवून घेतलं होतं म्हणून गोंदवलं. टॅटू काढायची पद्धत झाली, पण महाराजांनी मनावर नाव श्रीरामाचं गोंदवलं आणि स्वतःच्याच मनावर गोंदवलं होतं तर इतरांच्या मनामध्ये राम बसवलाय असं आमचे महाराज त्यांचं वर्णन करताना कवी म्हणताय. जयाचा जनी जन्मनामात झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, सद्गुरुनाथ महाराज की जय. जसं समर्थांनी सांगितले की राम गावा राम ध्यावा, तसं स्वतः मी रामनाम घेतलं आणि दुसऱ्यांना सुद्धा घ्यायला भाग पाडले. अहो, महाराजांकडे कोणी लोक आली की 4 दिवस राहायला आग्रह करावा आणि रामनामाची दीक्षा द्यावी. ते आजपर्यंत चालू आहे बरं. असे आमचे महाराज निरूपणाच्या अभंगात सांगताय. मनी धरा राम, हाती धरा काम. मनामध्ये राम धरा, पण हा राम असा मनात धरायला सोपं आहे का हो? तर मन इतकं चंचल सांगितलंय. अहो, देहाने आपली इथे आहोत, पण गॅस तर राहिला नाही ना उभा, कुलूप तर मी नीट लावलंय ना, हे मनात विचारायला की नाही? म्हणजे हे चंचल मन सांगितलंय, त्या मनाला रामाची गोडी लावा असं आमचे महाराज म्हणताय. कारण हे मनाला अनेकांनी अनेक उपमा दिले, त्यातल्या एक तुम्हाला हे मन चंचल होते होते, हे मन चंचल होते, नकळे आता अंतरची होते, नकळे आता अंतरची होते, हे मन चंचल होते होते, हे मन चंचल होते. वायू परिसती पुष्कर जाता, वायू परिसती पुष्कर जाता, विग्रह सजता वाटे, शंभू जाता अधिकर्ची पेटे, शंभू जाता अधिकर्ची पेटे, हे मन चंचल होते होते, हे मन चंचल
पण मनाला तसे दोष सांगितले, जसे चंचलत्व आहे तसं मनाचा एक मोठा गुण आहे का. आमची माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जया मनाची आहे तनिके, जे देखिया गोडीची ठाके, ऐसाची अनुभव सुखाची कौतुके, देत जाई. जसा चंचलत्व हा दोष आहे, तसं मनुष्यामध्ये गुणदोष असतात, तसं मनामध्ये सुद्धा गुणदोष आहे. मग दोष आपण बघितला की चंचलत्व आहे. मग मनाचं गुण काय आहे तर माऊली सांगतात की त्याला एकदा गोडी लागली की ते तिथून हलत नाही, म्हणून त्याला अशीच गोडी लावा. म्हणजे कुठली गोडी लावा, मनी धरा राम, रामनामाची ना मनाला गोडी लावा. माझं उदाहरण सांगते. कीर्तन करायच्या आधी माझी इतकी सिने संगीत पाठ होती, पण जेव्हा मला कीर्तनाची गोडी लागली माझ्या मनाला, आता एकही गाणी भेटण्यात सुद्धा हिंदी गाणं आठवत नाही. म्हणजे गोडी लावायची ती अशी लावा की तिथून मन हलणारच नाही. बरं, तुम्हाला महाराज असं सांगतात का की एका जागी बसा, ध्यान करा, जपमाळ करा, हाती धरा काम सुद्धा सांगितलं. पण माणसाचा स्वभाव असा आहे की आम्हाला वेळच नाही हो असं सांगतात की ही सगळं किती कामं असतात. म्हणून माझ्या आईने एक पद केलंय, मुंबईच्या स्त्रियांवरती आहे, जेवढं आठवलंय तेवढं म्हणते. एकदा तुमच्या मनाला गोडी लागली की तुम्ही तुमची जिव्हा ही रामनाम म्हणते, तर रामनाम इतकं गोड आहे ना की त्याची गोडी अवीट आहे. म्हणून नेहमी महाराजांचं मी उदाहरण देते की एकदा वास्तुशांतीचा पेढा देण्यासाठी म्हणून महाराजांकडे ग्रस्त आले आणि महाराजांना पेढा दिला. आता महाराजांनी पेढा हातातच ठेवला, खाल्लाच नाही. म्हणजे बरेच जणांना सवय असते, नाही आमची शुगर वाढली, व्यायाम करतोय, पण महाराजांनी याच्यासाठी पेढा खाल्ला नव्हता असं नाही. शेवटी ते ग्रस्तांना वाटलं की आपला पेढा का खात नाहीये, का खात नाहीये. म्हणून त्यांनी महाराजांना विचारलं, तेव्हा महाराज म्हणाले की आत्ताच मी एवढं गोड रामनाम घेतलंय, त्याच्यापुढे मला हा फिका वाटेल ना पेढा. अशी गोडी आपल्या जिभेला रामनामाची लावायची. म्हणून महाराज तुमच्या चरणामध्ये म्हणताय, नका करू संग, विषयांचा संग तुम्ही करू नका. तर काय करा, तर आळवावा श्रीलिंग असं ते सांगताय. मग विषयांचा संग एक एक विषय तरी घेतला, 5 विषय सांगितलेले आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. बघा, पतंग रूपाकडे जातो आणि ज्योतीवर आपला प्राण द्यायचा जातो. तसंच हत्तीचं आहे, हरणाचं आहे. पण मनुष्य प्राणी असा आहे, 5 विषय सतत सेवन करत असतो, त्याला त्याचा कंटाळा येत नाही. बघा, आपल्याला सारखं हल्ली म्युझिक कानाला हवंय की नाही, शब्द हवाय. अहो, एकांतात कोणी राहतच तयार नाही. एकटं असतं की तो मोबाईल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बघत बसायचं. 2 मिनिटाचं रील बघतो असं म्हणायचं आणि 2 तास कधी जातात कळत. मग ह्याला वेळ आहे का असं महाराज म्हणतात. म्हणून नका करा तुम्ही विषयाचा संग, अंतरी श्रीरंग आळवावा. कारण हा प्रभू रामचंद्रांचे जे गुण आहेत ना
ते गुण नुसते आठवायचे नाहीये, तर ते स्मरण करायचे आणि ते आचरणात आणायचे. तर किती आमच्या रामराय गुणवान आहेत. म्हणजे वाल्मिकी रामायणात जवळजवळ 70 गुण केले, तर एवढे आपण आता सांगू शकते नाही, वेळेची मर्यादा आहे. पण अगदी आपल्याला सगळ्यांना माहिती असलेले गुण म्हणजे मातृपितृभक्त प्रभू राम श्रीराम आहे, एकवचनी आहेत, एकबाणी आहेत, एकपत्नी आहे. म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की मुलगा असावा तर रामासारखा असावा, राजा असावा तर रामासारखा असावा, मित्र असावा रामासारखा असावा, स्वामी असावा रामासारखा असावा, अहो शत्रू सुद्धा असावा तर रामासारखा असावा. कारण रामाने सांगितलंय की एकदा शत्रू मेल्यानंतर शत्रुत्व राहत नाही, म्हणून लक्ष्मणा तिकडे पाठवले राम. मधुर वचनी आहे राम. म्हणजे किती की लोकांचं मन दुखवायचं नाही. आपण दिवसभरात जर रात्री विचार केला तर किती वेळा आपण कोणाची मन दुखवले त्याला श्रीमाचं राहते. एकदा प्रत्येकाने गादीवर झोपल्यानंतर विचार करावा की दिवसामध्ये मी किती जणांचं मन मोडलं. पण मोजकं बोलणारा आणि दुसऱ्याला कटू वाटेल असं न बोलणारा आमचा राम. म्हणून आज आपल्याला सगळ्यांना आनंद का झालाय की त्या रामलल्लाचं आज मंदिर आपलं होत आहे. म्हणून त्याच्यासाठी गावोगावी अक्षरा सुद्धा दिलेल्या आहेत. घरोघर अक्षरा दिली, ते सोपं काम आहे. कलश केलेले आहेत, कित्येकांना निमंत्रण केले. अहो शंकरध्वनी करण्यासाठी पथक मागवलेले आहे, सनई वाजवण्यासाठी पथक मागवलेलं आहे. म्हणजे मध्ये मी पोस्ट वाचली की जे न देखे रवी ते देखे कवी. म्हणून आता आपण आजी आंबेडकरचं गाणं ऐकतो की अयोध्या सजली सजली, पण बरोबर 72 साली जगदीश खेडकरांनी ते गाणं म्हणलेलं आहे. म्हणजे 50 वर्षानंतर काय होणार आहे हे त्यांना त्यावेळी दिसलंय. असा हा आमचा प्रभू रामचंद्र आहे. म्हणून त्याचे गुण आठवायचे, त्याचे गुण गायचे आणि ते मनात साठवायचे. आमच्या मावशी केळकर समितीच्या नेहमी म्हणायच्या की त्याला देवत्व सारखं नका देऊ, तो मानव आहे. मानव देवत्व असून सुद्धा तो मानवासारखा वागला की त्यांनी एक तरी चमत्कार केलाय का? बरं सगळ्यांना संघटित केलंय. आता त्याच्या मदतीला का बरं धनंजय आले? मधुर भाषा होती, 14 वर्ष तो चांगला वागलाय म्हणून संकटामध्ये ते सगळे धावून आले. म्हणजे हा सुद्धा गुण आपण घेऊ शकतो. अजून आपण काय करू शकतो? पूर्वीच्या वेळी अशी सवय होती की नीती भेटले की रामराम म्हणत असतो. आज आपण ते सोडून दिलेलं आहे. पूर्वी नवीन गोष्ट आणली की रामराम असं आम्ही लहानपणी शाळेत करायचो. म्हणजे केलं प्रकाराने राम आपल्या मनामध्ये आपल्या शब्दामध्ये यावा हे पूर्वसुरींनी आपल्याला सांगून ठेवले. मग आज आपण कोण आला तरी जय श्रीराम म्हणावं ना, आधी हॅलो कशाला म्हणायला पाहिजे? जय श्रीराम म्हणू शकतो. किंवा आपण शाळेमध्ये उपस्थित किंवा हजर प्रेझेंट असं म्हणतो, ते तेव्हा जय श्रीराम म्हटलं म्हणून ठेवले. आपण नवीन सुद्धा काहीतरी उपक्रम करू शकतो. किंवा आता असं निघालंय की टेबल घ्या रामराम बोला. मी पण तुमच्यासारखा मोबाईल बघते म्हणून सांगते. म्हणून अशा पंचविषयांच्या मध्ये न गुंता तो श्रीरंग तुम्ही मनामध्ये आणला. मग त्याला आठवत तर काय होईल? यमाची चाचणी होणार नाही. ज्यांनी गरुड पुराण ऐकलं असेल त्याच्यामध्ये यमयातना काय असतात हे आपण ऐकलंय. म्हणजे काही नवीन तरुण म्हणतात की आम्ही बघून आलो यातना, आम्हाला एवढं सोपं नाहीये ते. अशी ही यमाची चाचणी तुम्हाला जाणार नाही, जाचणार नाही. का? तर रामनाम सुख घ्यावे तुम्ही. अहो श्रीरामाचं नाव इतकं सुंदर आहे आणि सोपं आहे. त्याला आहे का वेदांती पुकार काही. कृष्ण कसा नावात सुद्धा वेगळा वापराय, उभा सुद्धा तो 3 ठिकाणी वापरलेला आहे. पण आमचे रामराय सरळ उभे आहेत की नाही, आणि त्यांचं जीवन सुद्धा सरळ आहे. आज आपण म्हटलं तर रामाचं जीवन आपल्या जीवनामध्ये आपण आणू शकतो. आपण खरं बोलू शकतो, आई वडिलांची सेवा करू शकतो, एकपत्नी राहू शकतो. हे सगळे गुण आपण आजच्या व्यवहारात कलियुगात सुद्धा का वापरू शकतो? कारण रामाचं जीवन हे सरळ मार्गी आहे. म्हणून तर त्याला मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं.
म्हणजे आपल्याला जर संकट आलं तर आपण मनात विचार करावा की आता राम असेल तर काय कसा वागला असता. अहो प्रेरणा देणारा तोच आहे ना, तो आपल्याला प्रेरणा देईल. म्हणून ह्या जीवनात, कारण हा नरदेह इतका दुर्लभ सांगितलेला आहे आणि ह्या नरदेहाचं सार्थक करायचं असेल तर रामनामाशिवाय गत्यंतर नाही. कारण राम हा जीवाचा विसावा सांगितला. आता तिथे विश्रांती सांगितली का शब्द, संत हे शब्द नेहमी चक्कर बसवत असतात. राम जीवीचा विसावा सांगितलाय. बघा शरीराला विश्रांती हवी असते पण मनाला काय हवं असतं, विसावा हवा असतो. म्हणून राम हा शब्दच, म्हणून आपण दौलरे रामा असं म्हणतो की नाही, रामराया असं म्हणून आपण एक दीर्घ श्वास घेतो. आपण कृष्णा म्हणतो का नाही. अगदी कीर्तनातला आमचं पहिलं जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी पहिला राम आहे. म्हणून राम हा आचार आहे, कृष्ण हा विचार आहे आणि हरी हे क्रियापद आहे. बरं का, कारण वाक्य क्रियापदाशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून पहिलं स्थान हे रामाला दिलेलं आहे. असा हा राम आहे. म्हणून राम नाम मुखानी घ्या असं सांगतायत. मग का मुखानी घ्या? कारण मनुष्याला असं असतं की आम्ही ते केल्यानंतर आम्हाला काय मिळेल हा पहिला प्रश्न असतो. म्हणून महाराज सांगतात की हा राममंत्र कसा आहे, सुखाचा मंत्र हा बरमा, सुखाचा मंत्र हा बरमा, सगोदित रामकनी गाय. सुखाचा मंत्र हा बरमा, सगोदित रामकनी गाय. वाणिकी करणारा माने, अमलिया वृत्त केली जाणे, असा प्रभू राममणी नाम, सगोदित राममणी नाम. सुखाचा मंत्र आहे श्रीराम श्रीराम श्रीराम. मनाला शांतता वाटते की, आणि आपण राम हा शब्द असा आहे की त्याच्यामध्ये र हे अक्षर आहे, त्याच्यामध्ये अग्निबीज सांगितलं. मग अग्नी कसं तावून सुलाखून काढतं की सोन्याला, तसं आपल्या मनाचा जो मन आहे ते काढण्याचं सामर्थ्य र या अक्षराला आहे. आकार त्याला जोडलाय म्हणून रचा राज आहे. मग रामध्ये सूर्यबीज आहे. मग सूर्य म्हणजे आपण तेजाचं प्रतीक मानतो, ज्ञानाचं प्रतीक मानतो. म्हणून आणि मग या शब्दामध्ये चांद्रबीज आहे. म्हणून ते शांत मनाला भक्ती देणारं ते अक्षर आहे. म्हणून कोणी म्हणेल किंवा आम्ही दाम म्हणतो, काम म्हणतो, चालेल का? राम म्हटलं तरच त्याचा लाभ आहे. कारण राम हा अक्षर उच्चारल्यानंतर आपल्या पोटातील पाप असतात ती बाहेर जातात आणि मग म्हटल्यानंतर आपलं तोंड कपाटासारखं बंद होतं. म्हणून बाहेरची पाप परत आत जात नाही. पण राम आणि काम ह्या शब्दाला असं होत नाही. म्हणून राम हे अक्षर जरी आपण उच्चारलं, शब्द उच्चारला तरी आपल्याला वैराग्य मिळतं, ज्ञान मिळतं आणि भक्ती मिळते. इतकं सार ह्या दोन अक्षरामध्ये आहे. पण अशी नामभक्ती करणारा आपल्याला बिरबलाच्या अनेक गोष्टी माहितीये. अकबर आणि बिरबल हे दोघं जण बाहेर गेलेले असताना, पण जसा हा चतुर होता ना तसा तो रामभक्त सुद्धा होता. आता काही गोष्टी ह्या दृष्टांतासाठी तयार केलेल्या आहेत, तर त्यातलीच ही गोष्ट असावी. आणि बिरबल होता तो झाडाखाली बसला आणि श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणायला लागलाय. आता दुपारची वेळ झाली आहे, अकबर बादशाहाला भूक लागली आहे. अरे काहीतरी अन्न मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे, हालचाल करायला पाहिजे. पण ह्याचं एक नाही दोन नाही, रामनाथ खाली बसलेला आहे वृक्षाच्या खाली. आता हा हालत नाही म्हणून हा कुठे एखादी झोपडी दिसते का जंगलामध्ये वगैरे असं बघायला गेला अकबर बादशाह. आणि मग एक झोपडी दिसली. आता बादशाह घडलेला आहे, सगळ्यांना आनंद झालाय, यथोचित स्वागत केलंय, घरपेट जेवायला दिलाय,
जे काही त्यांच्याकडे असेल ते. मग बादशाहनी काय केलं, थोडंसं अकबरासाठी घेतलं पटकन आणि अकबरापुढे ते ठेवलं, बिरबलापुढे ठेवलं आणि म्हणतो बघ, प्रयत्नाने मला अन्न मिळालं, तुला रामनामाने काय मिळालं. हसत अकबर बिरबल म्हणालाय, सांगू का खाली रागवायचं नाही. बघा, राजाने प्रत्यक्ष माझ्यासाठी अन्न आणलं, म्हणजे हे मी रामनाम घेत बसतो म्हणून आणलं. मी केले का काही प्रयत्न, पण रामनाम सुख घ्यावे तुम्ही. म्हणून असं करायचं नाही की देईल माझा असेल माझा आहे तर देईल खाट्यावे, प्रयत्न करायचे नाही तसं नाही. म्हणून घातकथा आणि मातकथा असं सांगितलेलं आहे. त्याच्यातली मातकथा आहे, म्हणजे त्याच्यातला दृष्टांत आपण लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला जे हवंय ते रामनामाने मिळतं. तसंच शंकर पार्वती जोडपं मला नेहमी आवडतं का, ते एकमेकात संवाद साधत असतात. हल्ली संवादच गेलाय ना. एक विनोद सांगते आणि मग दृष्टांत बघूया की हल्ली सगळं जग व्हॉट्सअपवरती चालू आहे. दोघं नवरा बायको समोरासमोर जेवायला बसले आणि नवरा तिला मेसेज करतोय का समोर आहे तरी, किती वेळा सांगितलं तू आमटीत जरा पाणी कमी घालायचा. बायको म्हणते मला समोर बसून मेसेज पाठवता, मी सुद्धा मेसेज पाठवला. बायकोने पण मेसेज पाठवला. काय मेसेज पाठवला, आमटीच्या ऐवजी तुम्ही भातात पाणी होते आहे. अगं मोबाईल बघता बघता भानच नाही आमटी होतोय का पाणी होतोय. इतका संवाद कमी झालाय कुटुंबामध्ये. पण शंकर पार्वती यांच्यामध्ये संवाद होता. आणि विष्णू सहस्त्रनाम पार्वती म्हणत होती आणि विष्णू सहस्त्रनाम तुम्ही सगळे पाठ करत असतात, त्याच्यामध्ये बरीच नावं पुन्हा पुन्हा येतात आणि मग कधी कधी आपली सुद्धा रेकॉर्ड तिथे अडकते आणि पुस्तक बघितल्याशिवाय आपल्याला पुढचं येत नाही, जरी पाठ असलं तरी. तसं पार्वतीचं होत होतं. कोणतरी मध्ये बोललं की ती स्लीप तुटत होती आणि मग ती शेवटी शंकराला म्हणते की किती वेळा मी आज सकाळपासून विष्णू सहस्त्रनाम म्हणते, पण ते सगळं काही म्हणून होत नाही. मग राम शंकर त्याला म्हणताय की आता एक सोपा उपाय सांगू का, जे आपण सूत्रश्लोक घेतात की राम रामेति रामेति रमे रामे नमोऽस्तुते. अगं राम एकदा हे लक्षात जरी तू म्हटलं ना शब्द, तरी विष्णूच्या सहस्रनामापेक्षा ते श्रेष्ठ आहे. म्हणजे एकदा राम आपण म्हटलं तर विष्णू सहस्रनाम केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं. इतका हे राम अक्षर शब्द हा सोपा आणि सुलभ आणि सगळ्यांना मिळण्यासारखा आहे. म्हणून तीनदा असं सांगते, माझा रघुनाथ 84चे अनर्थ चुकविलं. आजकाल सगळ्या माणसांना गॅरंटी हवी असते कुठल्याही कुठल्याही. आपण एखादी वस्तू घेतली पण हल्ली गॅरंटी मिळत नाही, वॉरंटी मिळते. पण आमचे संत हे गॅरंटी देत आहेत की 84चा फेरा श्रीराम नाम हे तुमचा चुकून आहे. कारण जन्म मृत्यूचे जे गाडं आहे त्याला संसार म्हटलंय शंकराचार्यांनी. ते काय म्हणताय, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शरणम पुनरपि जननी जठरे शरणम इह संसारे बहुत सारे इह संसारे बहुत सारे कृपया पारे पारी उतारे कृपया पारे पारी उतारे पुनरपि जननम पुनरपि जननम पुनरपि जननम पुनरपि मरणम. हे संसाराचं जन्म मरणाचा जो फेरा आहे हे जर एकदा चुकलं ना की पुन्हा आपल्याला 84 लक्ष योनीतून जावं लागतं. एक आंधळा असतो आणि त्याला एका खोलीमध्ये ठेवलेलं असतं आणि दरवाजा शोधत शोधत जात असतो, भिंतीला धरत धरत. आणि बघा जेव्हा दरवाजा येतो
त्याच वेळी त्याला शिंक येते आणि तो हात सोडून नाकाला हात लावतो, पुन्हा घराला दरवाजा सुटला. तसं मुक्तीचा दरवाजा हा नरदेह आहे आणि त्यातनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर रामनामासारखं साधन नाही. म्हणून ही रामनाम नौका आपण म्हणतो की तो मांत्रिक आहे, तांत्रिक आहे, अधिकारी आहे. असा राम हा आपल्याला भवसागरातून नेण्यासाठी, पार नेण्यासाठी बसलाय. फक्त त्याला तुम्ही हाक मारा. म्हणून 84चे अनर्थ चुकविलं असे आमचे महाराज सांगतात. असं हे रामनाम फार गोड आहे. म्हणून मोरपंत सुद्धा या रामनामाची काय महती वर्णन करतात. आहेत मंत्र पुष्कळ, आहेत मंत्र पुष्कळ, काय करावे सुमंत्र ते रामो. मंत्रात मंत्र एकची, मंत्रात मंत्र एकची, श्रीपासुनी वर्ण जात ते राम. राम राम हरे हरे राम, राम राम हरे हरे राम, राम इतर सगळ्या देवांचे जरी मंत्र असले तरी भवसागर ताडून घेणारा हा श्रीराम जय राम जय जय राम हा जो मंत्र आहे तो तारक मंत्र आहे. बघा, इतर सगळ्या देवांची आपण स्तोत्र म्हणतो, पण श्रीरामाची रामरक्षा आहे, जी रक्षण करते ना तिला रामरक्षा असं म्हणतात. बघा, त्याच्यामध्ये एक कवच आहे, शिरोमेरा गुणपातू भारम दशरथात्मजना. अहो, याचा अनुभव प्रत्येकाने घेऊन बघा. हे जर आपण पाणी घेऊन जर तो आपण पूर्ण कवच पाण्यावर आपले विश्वास टाकत म्हटलं आणि ते जर पाणी आपण प्राशन केलं तर आपल्याला रोगांपासून मुक्ती मिळते. फक्त ते श्रद्धापूर्वक घ्यायला पाहिजे, कारण भाव तिथे देव असं सांगितलं. भाव असला तर आपल्या मनातल्या कामना रामराया नक्की पूर्ण करतो. आजच्या कीर्तनांचीच कथा आहे. जेव्हा सगळीकडे कार्यक्रम चालू झाले म्हटलं आपल्या रामाच्या देवात आपण करायला पाहिजे कीर्तन, आणि अशी इच्छा यायला आणि मला विधूलाने विचारायला. म्हणजे मी आज सकाळी काढा होते म्हणजे मला 8ला वेळ आहे, मी 8ला आपल्या देवळामध्ये कीर्तन करते. म्हणजे इच्छा येण्याचा अवकाश पूर्ण होते, फक्त आपण त्याची अनुभूती घ्यायला पाहिजे. असा हा राम हा सगळ्यामध्ये चराचरामध्ये भरलेला आहे. तो सगळ्यांच्या मध्ये आहे आणि त्याला सुद्धा प्रेम आवडतं. असा राम तुम्ही मनामध्ये घ्या असं मूळ पद्यामध्ये आपल्याला सद्गुरू ब्रह्मचैतन्य सांगतात. Thank you.
समर्थांच्या जीवनातला एक प्रसंग आपण बघायचा. समर्थ रामदास यांनी स्वतःचं नाव नारायण असून सुद्धा रामदास हे नाव आपल्याला घेतलं. त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा राममय जीवन झालेलं होतं. प्रभू रामचंद्रांबद्दल अतिशय मनामध्ये त्यांच्या भावना होती, अत्यंत भक्ती होती. पण जशी रामरायांची त्यांनी सेवा केली तशी समाजासाठी म्हणून त्यांनी शक्तीची सुद्धा उपासना करायला सांगितली. म्हणून गावोगावी त्यांनी मारुतीची मंदिरं स्थापली. रामनामाचा प्रचार आणि प्रसार करणारे आपल्या जीवनाचा क्षण करून हे रामभक्तीसाठी घालणारे असे हे समर्थ रामदास गावोगावी भ्रमण करत असत. एका गावामध्ये फक्त 3 दिवस राहायचे. पण कोणाच्या घरी राहायचे का? नाही. VIP सर्व्हिस हवी असायची का? नाही. AC रूम हवी असायची का? नाही. कुठल्या तरी मारुती मंदिरात राहावं, कधी डोंगर माथ्यावर राहावं
आणि 3 दिवसानंतर मुक्काम हलवावा. असं करता करता विराटपूर या नगरामध्ये समर्थांची साडी आली. ऐकुनी समर्थवार्ता, ऐकुनी समर्थवार्ता, उत्सुक झाली विराटपूर जनता. हा हा म्हणता धावे, हा हा म्हणता धावे, त्यांच्या सुदर्शनासही जनता. हा म्हणतानी वाटलं सगळ्या मंडळी आबालवृद्ध त्यांच्या दर्शनाला जात आहे. आणि ह्याच विराटपूर नगरामध्ये एक धनगर राहत होता, खंडोबाचा निस्सीम भक्त. सकाळी लवकर उठावं, खंडोबाची पूजा अर्चा करावी, पत्नीची देवी शिदोरी घेऊन मेंढर चाराला न्यावी, असा दररोजचा दिनक्रम. आणि आज तो डोंगर माथ्यावर आलाय तर बघतायत तर ही तोबा गर्दी. मनात विचार करतोय, आता तर कुठली जत्रा नाही, काही नाही, कुठला उत्सव नाही, मग का बरं एवढी गर्दी झालीय? का शत्रूंनी हमला केलाय म्हणून आश्रयाला डोंगर माथ्याला आले? काही समजे ना. म्हणून मग बारीमध्ये उभी असलेल्या लोकांना विचारतोय, का एवढे तुम्ही रांग लावलीये? पण काही जण कशी असतात, कोण प्रश्न विचारतोय त्याच्यावर उत्तर देतात, गरीब त्याचे उत्तर द्यायचे. पण जिथे दुर्जन असतात तिथे सज्जन पण असतात. आणि मग एका माणसाने त्याला सांगितलं, अरे तुला माहिती नाही का कोण आले डोंगर माथ्यावर? म्हणून त्याने सांगितलंय, देतो अप्या म्हणजे ऐसे समर्थ सद्गुरुरायाचे, आले दर्शन देण्या. अरे तुला माहिती नाही का आपल्या शिवाजी राजाचे प्रवृत्ती आले आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी एवढी लांब लागली बरं. आणि राम सुद्धा काय लागले, देतो आपल्या म्हणजे तुम्हाला हवंय ते देतात बरं का. म्हणून गरीब श्रीमंत सगळेच आहेत. असे हे सद्गुरू आले आणि त्यांच्या दर्शनासाठी लाईन लागली आहे. मला वाटतं आपण सुद्धा दर्शन घ्यावं. पण त्याला म्हणजे असंस्कृत नव्हता तो, साक्षर नसेल. हल्ली साक्षर असतात पण सुसंस्कृत नसतात. पण याला माहिती होतं की देवाकडे, राजाकडे, गुरुकडे जाताना रिक्त हस्तानी जायचं नाही, काहीतरी घेऊन जायचं. मग आता घरी परत जाणं म्हणजे वेळ जाईल. मग काय करतो, त्याच रानामध्ये जातो. आपल्या काठच्या उकरण्यामध्ये बांधले आणि बाळीमध्ये उभा राहिले. अहो काही श्रीमंत लोक आपण बालाजीच्या वेळी बघतो 5 रुपयात भरतात आणि 1.5 तासात दर्शन. पण असं मध्ये मध्ये घुसण्याची सुद्धा सगळ्यांना प्रवृत्ती असते बरं का. म्हणजे गोंधळाची गोष्ट सांगते. आता आम्ही 15 दिवस जातो, लोणी साखरेला किती लाईन असते. अहो आमची 6ची गाडी आहे म्हणून मध्ये घुसतात. नंतर ती गाडी दिसते बरं का, मला माहिती. म्हणून मध्ये घुसाचा माणसाचा प्रवृत्ती असते. पण साधी सरळ माणसं असतात ती नियमाप्रमाणे चालणारी असतात. तसा हा धनगर लाईनीमध्ये उभा राहिलाय. होता होता त्याचा नंबर आलाय आणि मग समर्थांपुढे ते बांधून आणलेले गोळे चिंचा सगळं ठेवतोय. अत्यंत भक्तिभावाने नमस्कार करतो.
आता समर्थ जसं सगळ्यांना विचारत होते तसं ह्यालाही विचारलंय, काय नाव आहे तुला? तेव्हा तो म्हणतोय, खंडोबाच्या कृपेने लई झ्याक चालल्या, कारभार सही लई गोड आहे, पोरं बाळ छान माहिती. पण तुम्ही म्हणताय म्हणून एक मागणं मागू, मला जसं तुमचं दर्शन झालं तसं माझ्या बायको पोरांना माहीत होईल का? तुम्ही माझ्या घरी याल का? असं विचारतो. चला 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 तुम्ही रामदास, चला 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 तुम्ही रामदास, चला एक माझ्याकडे राजाची माहिती मिळत आहे, पण मी काय करते, काय माझ्याकडे वेगळ्या माहिती काढली मी तुम्हाला पाठवून घेतो आणि आता माझ्याकडे माझ्या बायको मुलांना खूप आनंद होईल तुम्ही आमच्या घरी आला. आणि समर्थांनी हो म्हणले, कारण देतो आमच्या आपल्या म्हणजे म्हणून समर्थांना पाठवणे घेतलंय आणि घराकडे आलाय. बायको विचार करते कारभारी आज मध्येच कसे काय आले, संध्याकाळी येणार आहे. पण असं म्हणाले नाही, मी आता काही करणार नाही, हल्ली आपल्याला हे वाक्य घरात मिळतं म्हणून चटकन स्वयंपाक केलाय. गुळ आणि पोळी, म्हणजे पूर्वी गुळ आणि पोळी वेगवेगळं असायचं. गुळाची पोळी आपण संक्रांतीला खात होती नाही, तेव्हा हे पक्वान्न होतं. आणि पोळी सुद्धा सणावारी होत असे. आणि फरसामध्ये लावलेल्या 2-4 भाज्या केल्या आणि असं हे भावभक्तीने केलेलं स्वयंपाक समर्थांनी यथेच्छ जेवण आहे. म्हणून घरी जेवलं की समाधान का होतं? त्या गृहिणीची त्याच्यामध्ये इच्छा असते ना की माझ्या सगळ्यांनी माझ्या हातचं खाल्लेलं त्यांना आयुर्वेद आरोग्य लाभो ही इच्छा असते. ती हॉटेलमधल्या कुकला नसते. आणि झालं मुखशुद्धी म्हणून तुळशीपत्र हातावर दिलंय. मनामध्ये भावना आहे साधू संत येती घरा तोची दिवाळी असेल. पण याला एक खंत मनात वाटायला लागली की एवढे मोठे संत आपल्यामध्ये आले आणि आपल्याला द्यायला त्यांना काही नाही म्हणून खिन्न झालाय. आणि ते बघितलंय. समर्थ म्हणतात काय झालं? म्हणून तो म्हणतोय मला
मी सांगू, तुझ्याकडे एक गोष्ट माझ्याकडे देण्यासाठी आहे तर आश्चर्य वाटतंय. मला माहिती की आणि ह्यांना माहितीये माझ्याकडे काय देण्यासारखं आहे. मग समर्थ सांगतात, तुझं मन तू मला दे. आणि अत्यंत आनंद झालाय. अहो, मंत्र माहिती नव्हते पण तंत्र माहिती असत होतं बरं त्याला. द्यायचं म्हणजे पाणी सोडायचं असतं हे त्याला माहिती होतं. हात दिलाय, चमचा भांड घेऊन आले, ताटली घेऊन आले आणि समर्थांनाच मंत्र म्हणायला सांगितलंय. आणि म्हणतोय, देतो देतो समर्था ऋषीन मननी अकुल. देतो देतो समर्था ऋषीन मननी अकुल. चोखा करून पाणी देतो सोडून शानी. चोखा करून पाणी देतो सोडून शानी. म्हणा किती किती वंदर, म्हणा किती किती वंदर. देतो देतो समर्था ऋषीन मननी अकुल. देतो देतो समर्था ऋषीन मननी अकुल. बाबाची शपथ पुन्हा नाही मागत. बाबाची शपथ पुन्हा नाही मागत. तुम्हा दिले वरदानी अकुल. तुम्हा दिले वरदानी अकुल. देतो देतो समर्था ऋषीन मननी अकुल. देतो देतो समर्था ऋषीन मननी अकुल. समर्थांनाच मंत्रच म्हणायला सांगितले आणि उदक सोडलंय. खंडोबाची शपथ घेतो, मी मन दिलंय की पुन्हा मारणार नाही. कारण आपल्याकडे म्हणतात ना, दिले दान घेतले दान पुढच्या जन्मी मी म्हणत नाही. आणि झालं. समर्थांना मन केलंय. आता समर्थांना सोडण्यासाठी डोंगर माथ्यावर पुन्हा पाठवणी घेतले आणि सोडायला आले. समर्थांना डोंगर माथ्यावर सोडलाय आणि नमस्कार करून निघालाय. मनात आलाय, आपण तर मन दिलंय, आपल्या मनाने आपल्याला काहीच करायचं नाहीये. समर्थांनी आज्ञा कुठे दिली जायची म्हणून पुन्हा बसलाय. पण बसायची तरी कुठे आज्ञा दिली, उभा राहिलाय. असं करता करता सारख्या उठा कशा चालू झाली. समर्थ बघताय. समर्थांना कळलंय खरं मन दिलंय बरं त्यांनी. मनभूमी शुद्ध झाली आणि आता रामनाम फिरायला हरकत नाहीये. असे जाणवी त्या दिला मंत्रनाम. असे जाणवी त्या दिला मंत्रनाम. असं म्हणून त्याला नाममंत्र दिलाय. कृपा हस्त ठेवी तया मस्तकाला. भवाची स्थिती ती लागली सीताकांत स्मरण. अहो, सद्गुरूंचा कृपा हस्त मस्तकावर ठेवला गेलाय आणि रामनामामध्ये तल्लीन झालाय. त्याला समर्थांनी एका वृक्षाखाली बस सांगितलंय आणि मस्तकावर कृपा हस्त ठेवलाय. मुखाने रामनाम चालू झालंय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, अहो 7 दिवस झाले. मुखातनं रामनाम चालू आहे. त्याची स्थिती कशी झाली? त्रिविध ताप विसरोनी जगती. त्रिविध ताप विसरोनी जगती. नाम स्मरणी रमला. त्रिविध ताप विसरोनी जगती. नाम स्मरणी रमला.
बाधी ना तुम्हाला बोधरत्नामध्ये आपल्याला सद्गुरू सांगतात. तसं तिघीनं ताप विसरलाय आणि मौन धरून बसला म्हणजे परावाणीने सुद्धा त्याचं नामस्मरण चालू झालं. आपल्याला भगवंतांनी 4 वाणी दिलेली आहे, पण आपण वैखरीने तरी नामस्मरण करावं. पश्चिमी मध्यमा परावाणी फार दूर नाही, पण याचं मौनामध्ये सुद्धा नामस्मरण चालू झालंय. आणि ह्या नामनामाचे स्वर प्रभू रामचंद्रांच्या कानापर्यंत जायला लागले. आता रामचंद्र म्हणतात आता ह्याला दर्शन द्यायला मिळायला पाहिजे, म्हणून प्रभू रामचंद्र आले आणि त्याच्या समोर उभे राहिले आणि म्हणतात अरे ज्याचं तू नामस्मरण घेतोस ना तो मी राम आलाय तुला दर्शन द्यायला. पण मनुष्य स्वभावाप्रमाणे डोळे किलकिली करून बसलाय, बघतोय, पण गुरूंची आज्ञा नाही, गप्प मिळून घेतले. आणि मग काय हो न देखे रामा ते गुरु दृढतर बसे नेत्र मिटुनी, न ऐके रामा ते करे घालू निश्रवणी, न बोले काही गुरुवचन मुंगे गमनी, त्रिलोकीचा जाता करत फिरला तो बघुनी. अहो गुरु आज्ञा नाही म्हणून रामाला बघायला तयार नाही, म्हणून डोळे मिटून घेतले. रामाचा शब्द ऐकायची गुरु आज्ञा नाही म्हणून कानामध्ये दोन्ही बोटं घातले, मौन धरून बसलाय. आणि दर्शन देण्यासाठी आलेले प्रभू रामचंद्र कंटाळून निघून समर्थांकडे आले. काय म्हटला तो भक्त शिष्य, अरे मी दर्शन देणार आहे तर दर्शन द्यायला तयार नाही. समर्थांनी जाणलंय की मला मन दिलंय म्हणून तुझं दर्शन त्यांनी घेतलं नाही. आता रामचंद्रांना घेऊन समर्थ त्या धनगराच्या इथे आले. समर्थ रामरायांना म्हणतात त्या झाडामध्ये उभे राहा आणि मी सांगेन ना तेव्हा तुम्ही दर्शन द्यायला या. आणि याला जागृत केलंय समाधीतनं. समर्थांना बघता क्षणी त्यांना लोटांगण घातलाय आणि समर्थांना सांगतोय कोणीतरी मगाशी एक पालखीला गाला होता, कारण धनुष्यबाण होतं ना खांद्यावर होते, म्हणून समर्थ म्हणण्यात आले तो साधा सुद्धा पालखी नव्हता. नवता आरती आला आरतीला, नवता आरती आला आला, नवता आरती आला आला, सेवक भारती वानर खाला, सेवक भारती वानर खाला, नवता आरती आला आला, नवता आरती आला आला. ज्याचं नामस्मरण करत होतास ना प्रत्यक्ष प्रभू राम तिथे तुला दर्शन द्यायला आले असं म्हटल्यानंतर फार मनाला दुःख झालं. पण गुरूंवर एवढी श्रद्धा होती आणि म्हणतात सद्गुरूंचे पाय धरले, आता तुम्ही मला दर्शन दिल्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही. आणि समर्थांना पण म्हणतोय तो राम
यावं दर्शन द्यावं. आणि मग काय हो? दक्षिणे लक्ष्मणोऽन्यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्. सीताकान्त स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय. प्रत्यक्ष राम लक्ष्मण सीता आणि मारुतीराय यांचं दर्शन झालं. मग हे दर्शन ह्या गंधर्वाला का बरं झालं? त्यांनी आपलं मन समर्थांना दिलं, सद्गुरूंना दिलं. मग असंच जर मन आपण प्रभू रामचंद्रांना दिलं, मनी धरा राम हाती धरा काम, असं जर आपण सद्गुरूंचा हा बोध हाती धरला, मनामध्ये धरला, तर आपल्याला सुद्धा का बरं दर्शन होणार नाही? आणि हेच आपल्याला ब्रह्मचैतन्य मूळ अभंगामध्ये आपल्याला सांगत आहे. एक मागणी